नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 4. मनास बोध. 61. मनबा, मारुतीच्या कवचाच्या आत जसा मारुती असतो त्याप्रमाणे या विश्वकवचाच्या आत परमात्मा आहे. कवच म्हणजे जसा मारुती नव्हे तसे विश्व म्हणजे परमात्मा नव्हे. कवच काढले की जसा मारुती आहेच तसे विश्वभावना बाजूला सारली की परमात्मा आहेच. करिता एक वार गुरुकृपा संपादन कर, म्हणजे तुझ्या ठिकाणी असलेली विश्वभावना नाहीशी होऊन तू आत्मस्वरूपी विलीन होशील. 62. मनबा, वास्तविक मेरूहून अढळ, पाण्याहून निर्मळ व आकाशाहून विशाल असे सच्चिदानंद तुझे रूप आहे. परंतु दारुड्याला दारूच्या गुंगीत आपल्या खऱ्या परिस्थितीचे जसे स्मरण राहत नाही त्याप्रमाणे विषयासक्तीरूपी मदिरेच्या गुंगीमुळे सध्या तुला तुझ्या स्वरूपाचे विस्मरण झाले आहे. दारुड्याला ताक पाजले की त्याची गुंगी उतरते आणि त्याला स्वतःची जशी जाणीव होते त्याप्रमाणे गुरुबोध अंगी मुरल्यावर तुझा भवभ्रम नाहीसा होऊन तुला निजस्वरूपाचे ज्ञान प्राप्त होईल. मग तू म्हणशील, आहाहा, आज माझा किती मोठा भाग्याचा दिवस. संत कृपेचा महिमा मी काय वानू. त्यांच्या उपकारांची फेड कोण करू शकणार. माझ्या देहाच्या कातड्याच्या गुरुचरणाला वाहना करून घातल्या तरी उपकार फिटणे शक्य नाही. खरे आप्त सोयरे सर्वही माझे संतच होत. विषय 5. सूत्रात्मक बोल. 1. गणराज. इंद्रिय गणांचा राजा, ज्याचे सत्तेने इंद्रिये आपापली कामे बिनचूक करतात. आत्मविद्येशिवाय अन्य कोणत्याही साधनाने जिचा नाश होऊ शकत नाही अशी जी घोर अविद्या, जिच्यामुळे आज जगाचे समाधान हरवले आहे, तिच्या समूळ नाशार्थ दुर्लभ असे जे आत्मज्ञान ते देऊन मनुष्याला कायमचे सुखी करणारा. 2. मूर्ख. ज्या परमेश्वराने आपणास जन्म दिला, जो आपले पालनपोषण करतो, पदोपदी आमचे रक्षण करण्याकडे ज्याचे अहोरात्र लक्ष आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून शाश्वत सुखाला झिडकारून क्षणिक सुखालाच खरे सुख समजणारा. 3. शहाणा. ज्याने मोक्ष साधला तो. 4. आंधळा. सत्याच्या मार्गाकडे ज्याचे लक्ष जात नाही तो. डोळस. स्थिर चरात ज्याला ब्रह्म दिसते तो. 6. मरणे. परमेश्वराच्या स्मरणाशिवाय अनाठायी आयुष्य खर्च करणे. 7. जगणे. परमेश्वराप्रित्यर्थ आयुष्याचा व्यय करणे. 8. दारिद्र्य. कितीही वैभव असले तरी सदा असंतुष्ट असणे. 9. सुख. अनुकूल किंवा प्रतिकूल वेदनारहित अखंड एकाकार वृत्ती राहणे. 10. खोटे वैराग्य. मनाविरुद्ध गोष्ट घडली की औदासिन्यामुळे काहीच नकोसे वाटणे आणि मनासारखी गोष्ट घडली की पूर्ववत विषयात लिप्त होणे. 11. खरे वैराग्य. अनुकूल प्रारब्धाने सकल वैभव प्राप्त झाले किंवा प्रतिकूल प्रारब्धाने वैभवाचा समूळ जरी नाश झाला तरी तीळ मात्र देखील मन न चळणे. 12. नेणीव. देह व देहसंबंधी यांच्या ठिकाणी ममत्व वाढवित राहणे. 13. जाणीव. विचाररहित स्थिती. 14.
अज्ञान. कल्पनेशी तादात्म्य पावणे. 15. ज्ञान, जे कल्पनारहित ते. 16. दौर्बल्य, देहाशी तादात्म्य पावणे. 17. सामर्थ्य, देहाचे साक्षीत्व. 18. आसक्ती, 3.5 हाताचा देह म्हणजे मी आणि देहसंबंधी हे माझे असे मानून त्यातच गुरफटून जाणे. 19. अनासक्ती, मिळाल्याचा आनंद नाही आणि नाही मिळाले म्हणून हुरहुर नाही. 20. पाप, पराला पीडा देणे, खोटे बोलणे, चहाडी, वर्म काढणे, लावालावी, शिव्या, चोरी, दुसऱ्यावर हात उगारणे, दुसऱ्याचे वाईट झालेले पाहून आनंद मानणे इत्यादी. 21. पुण्य, पराला सुख देण्यास झटणे. 22. परधर्म, अशाश्वत देहाचा ध्यास. 23. स्वधर्म, शाश्वत परमात्म्याचा ध्यास. 24. संसार, आपण उपाधिरहित असून नाही असे मानणे. 25. परमार्थ, आपण उपाधिरहित असल्याचे जाणून जगातील व्यवहार करणे. 26. बंध, मोहाने जखडले जाऊन निजस्वरूपाचे विस्मरण होणे. 27. मोक्ष, मोहाच्या तडाख्यातून सुटणे, निजरूपाचे ज्ञान होणे. 28. व्यवहार, जगाला आवडेल असे वागणे. 29. नीती, देवाला आवडेल असे वागणे. 30. परराज्य, जीवभावना. 31. स्वराज्य, आत्मभावना. 32. भ्रम, विषयांपासून आनंद मिळतो हा जो समज. 33. धैर्यवंत, अति कठीण प्रसंगीही न डगमगणारा. 34. नरकवास, आशेच्या मागे लागणे. 35. निजसुखाची तळमळ, विषयांपासून सुटल्यानंतर परमेश्वर भेटण्यापूर्वीची जी स्थिती असते ती. 36. शौर्य, कुवासना दमन करणे. 37. विष, गुरूंची अवज्ञा करणे. 38. अनाचार, सत्कर्माचा त्याग. 39. बद्ध, आपण कोण, कोठून आलो, कोठे जावयाचे, आपले कर्तव्य काय याचा विचार न करता केवळ पंचविषयात रमणारा. 40. भवसागर, त्रिविध ताप सहन करीत जन्ममृत्यूचे फेरे फिरत राहणे. 41. शुद्धी, कर्मफलावर आसक्ती नसणे. 42. शुचिभृतपणा, कपटरहित हृदय म्हणजे आचार, विचार व उच्चारात सम असणे. 43. खरे धन, आत्मज्ञान. 44. विवेक, विनाशी व अविनाशी पदार्थांचे यथार्थ ज्ञान. 45. त्याग, विषय भोग नजरेसमोर असताही विकारवश न होणे. 46. आत्मानात्मविचार, पाणी व दूध मिसळून ठेवले असता राजहंस जसा त्यातील दूध तेवढे सेवन करतो तद्वत पाण्याप्रमाणे असणाऱ्या विश्वातून दुधाप्रमाणे असणाऱ्या परमात्म्याचा विचार करणे. 47. संत समागम, संतांना जसे आवडेल तसे आचरण करणे. 48. गुरुपदेश, मायेने व्यापलेले आत्मतत्व हस्तगत करण्याचा जो उपाय तो. 49. परमार्थाचा पाया, संतांच्या धाकात वागणे. 50. उपासना, जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी विश्वास दृढ होत जाऊन
चित्ताची एकाग्रता साधते ती. 51. ध्यान. निर्गुण, निराकार, सर्वव्यापी अशा शक्तीच्या ठिकाणी मन केंद्रित करणे. 52. अभ्यास. मनाला देवाकडे वळविण्याचा प्रयत्न करणे. 53. धर्म. श्रेष्ठ लाभासाठी कनिष्ठ गोष्टींचा त्याग. 54. तत्वज्ञान. जे भ्रमाचा नाश करते ते. 55. भक्ती. अन्य ठिकाणी जडलेले मन ईश्वराकडे लावणे. 56. शुद्ध प्रेम. ज्यात परकेपणाचा लवलेशही नाही ते. 57. परमार्थी. परनिंदा, परद्रव्यापहरण, फसवेगिरी, अप्रामाणिकपणादी दुर्गुण ज्याच्या ठिकाणी नाहीत तो. 58. मनुष्याचे कर्तव्य. सर्व वासनांपासून मनाला मोकळे करणे. 59. सिद्ध. आत्मानंदात निमग्न असणारा. 60. एकांत. नामस्मरणात मन परिपूर्ण रमणे. 61. आनंदी वृत्ती. चिंता नसणे. 62. गुरुमार्गी. कोणाचाही द्वेष न करणारा. 63. गुरुकृपा. देवाशी एकरूप होणे. 64. दया. परमेश्वराच्या विस्मरणामुळे दुःख भोगणाऱ्याकडे पाहून कळवळणे. 65. क्षमा. दुष्टबुद्धीने पाहणाऱ्यावर प्रेमवृष्टी करणे. 66. शांती. कोणी मान देवो किंवा अपमान करो, कोणी निंदा करो वा स्तुती करो, दोहो ठाई समान वृत्ती. 67. नम्रता. सर्वाभूती भगवद्भाव. 68. जीवनमुक्ती. दृश्य पदार्थांचा पूर्ण विसर पडणे. आपण मुक्त नाही हा गैरसमज दूर होणे आणि मनुष्यपण देवपणात विरून जाणे. 69. सुखरूप अवस्था. ध्यानात मन परिपूर्ण निमग्न असणे. 70. आत्मदर्शन. आपण खास देह नसून निसंशय देहाहून निराळे आहोत हे पूर्णपणे पटणे. आपले वास्तविक रूप आपण पाहणे. 71. सहज समाधी. परमात्म स्थितीचा अखंड अनुभव घेत राहून जगत व्यवहार करणे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.